तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, बातमी आहे मित्रांनो, सुधारित पीक विमा 2025 संदर्भात. तर तोच पीक विमा जो 2025मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ असेल, सर्वच ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 50 ते 60% जास्त नुकसान झालेलं होतं. आणि तेव्हा महाराष्ट्र सरकारनं आपल्याला मित्रांनो जवळपास पीक विम्यासाठी, अतिवृष्टीसाठी नाही, फक्त पीक विम्यासाठी जवळपास 8 ते 9 हजार कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून दिलेला होता. पण अद्यापही तो निधी आहे ना, तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. अतिवृष्टीचा निधी आहे, तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. मात्र सुधारित पीक विमा जो सरकारनं जाहीर केला होता 7,000 कोटी रुपयाचा, तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हता. परंतु आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे मामा, त्यांना आपण मित्रांनो टोपण नावाने मामा म्हणतो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हा सुधारित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर कोणत्या शेतकऱ्याला हा सुधारित पीक विमा मिळणार आहे, कधी मिळणार आहे, काय रक्कम असणार आहे, कसा काय सर्व प्रोसेस काय आहे, तुम्हाला सर्व सांगतो मित्रांनो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळतात. तर मित्रांनो, काल परवा विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे हे मित्रांनो संबोधित करण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी काही प्रमुख प्रश्न जे विपक्षी नेते असतील, शेतकरी नेते असतील, यांनी त्यांना विचारलेले होते. तर सर्व प्रश्नांची डिटेल उत्तरे त्यांनी दिलेली आहे. आणि याच प्रश्नांमध्ये एक आपला महत्त्वाचा प्रश्न होता. तो प्रश्न होता मित्रांनो की सुधारित पीक विमा 2025चा जो सरकारने जाहीर केला होता सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये, तर त्या अंतर्गत जो निधी आहे तो सुद्धा जाहीर करण्यात आलेला होता. मात्र तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत नाही पोहोचला. तर DBT मार्फत तो निधी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला नव्हता मित्रांनो. तर या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे की राज्यभरातील शेतकऱ्यांना कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे की राज्यभरातील शेतकऱ्यांना कुठलीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. सुधारित पीक विमा शेतकऱ्यांनी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा फाडलेला होता, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा करण्यात येणार आहे. कंपन्यांना असे आदेश हे राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. कंपन्यांकडून अहवाल हे NDRF मित्रांनो, ते NDRFची जी मुदत म्हणजे जी रक्कम असते, या रकमेसुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही वाढ केलेली आहे. 18,500 काहीतरी जी रक्कम आहे मित्रांनो प्रति हेक्टरी ही खरीप हंगामासाठी पीक विम्याअंतर्गत देण्यात येणार आहे, अशी सुद्धा माहिती त्यांनी सांगितली. NDRFचे निकष जे असतील हे निकष पाहता आणि कंपन्यांकडून मागितलेल्या अहवालानुसार राज्यभरातील सर्व शेतकरी म्हणजे जे शेतकरी ज्यांनी पीक विमा फाडलेला असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये NDRFच्या निकषांमध्ये वाढ करून जी 18,500 रुपयाची रक्कम आहे खरीप हंगामासाठी ती देण्याचं मान्यता मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिले होतं ते आश्वासन पूर्ण करणार आहो, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी दिलेली आहे. अद्यापही त्यांनी काल तारीख नाही सांगितली की सुधारित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे. परंतु येत्या 30 जूनच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलेले सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मित्रांनो. आणि हेच या संदर्भातच महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की दिलेले सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि निधी हा जाहीर करण्यात आलेला आहे. जवळपास 7,800 कोटी रुपयाचा निधी या सुधारित पीक विम्याअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आणि फक्त हा त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकऱ्यांनी पीक विमा फाडलेला असेल. लक्षात ठेवा, अतिवृष्टी नुकसान भरपाई ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिली होती. त्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाडलेला नसेल त्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा देण्यात आलेली होती. मात्र हा पीक विमा फक्त त्याच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणजे पीक पावती फाडलेली असेल. योग्यरित्या तुम्ही तुमच्या शेतीची पीक पाहणी करणं गरजेचं राहणार होतं. तुमचे शेतीचे पंचनामे योग्यरित्या झालेले असावे. अहवाल तुमच्या महसूल मंडळामध्ये झालेल्या नुकसानानुसार तुम्हाला NDRFच्या निकषानुसार रक्कम देण्यात येणार आहे. आपण मागेसुद्धा पाहिलं होतं की सरकार जाहीर करते कोणती रक्कम आणि मिळते किती रक्कम. तर तसं नाही आहे. तुमच्या महसूल मंडळ तुमच्या कटक मंडळामध्ये झालेल्या नुकसानाच्या अनुसार तुम्हाला रक्कम देण्यात येणार आहे, असुद्धा त्यांनी सांगितलं. सोबतच याच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियली वेबसाईटवर तुम्ही याद्या पाहू शकता, अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. सोबतच तुम्हाला तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं राहणार आहे. आपण अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वेळेस पाहिलं की फार्मर ID कार्ड असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ताबडतोब पैसे जमा झाले. आणि यावेळेस तसंही होणार आहे की हा सुधारित पीक विमा जमा होण्यासाठी फक्त त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार ज्यांच्याकडे फार्मर ID कार्ड असेल, कारण की फार्मर ID कार्डचं महत्त्व खूप राहणार आहे मित्रांनो. आपण मागच्या वेळेससुद्धा पाहिलं की अतिवृष्टीच्या वेळेस शेतकऱ्याचे किती हाल झाले. त्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल अशा शेतकऱ्यांसाठी ऑफिशियल एक दुसरं पोर्टल चालू करण्यात आलं KYCचं, आणि नंतर त्यांना ते पैसे देण्यात आले. तर अशा प्रकारची गडबड होऊ नये म्हणून तुम्ही तुमचे बँक तुमच्या आधारला लिंक करा, तुमचा आधार तुमच्या मोबाईलला लिंक करा, जेणेकरून OTP मेसेजेस काही तुम्हाला येत राहतील. सोबतच तुमचे
जी कामं असतील ते कामं करून घ्या. KYC वगैरे सर्व प्रक्रिया करून घ्या, जेणेकरून येणारे थकीत बाकी असलेले हप्ते तुमच्या खात्यात ताबडतोब जमा होणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता. भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.